मनुवादी सनातनी वकिलाचा मनुवादी सनातनी वकिलाचा भारतीय घटनेची पायमल्ली करणाऱ्या वकिलाचा भारतीय राज्यघटनेचं पावित्र्य नष्ट करणाऱ्या वकिलाचा त्या वकिलाचा बीजेपी हटाओ चले जाओ चले बीजेपी चले जाओ चले चले जाओ चले जाओ चले जाओ चले जाओ भारतीय संविधानाचा अपमान करणाऱ्या वकिलाचा भारतीय संविधानाचा अपमान करणाऱ्या वकिलाचा सोमवारी 6 तारखेला भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याची घटना झाली। त्याच्यामध्ये राकेश किशोर तिवारी यांनी ही घटना केली। त्याचा जाहीर निषेध आमचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांनी केलेलाच आहे, पण संपूर्ण भारतभर काँग्रेस पक्षानं ही अतिशय गंभीर घटना म्हणून दखल घेतलेली आहे। त्याचं कारण असं आहे, भूषण गवई सरन्यायाधीश असताना या सर्वोच्च न्यायालयामधीलच एक वकील अशा प्रकारचं धाडस करू शकतो, तर याच्या पाठीमागं या वकिलाच्या पाठीमागं असणारी शक्ती हे मोदी सरकार आणि त्यांचे सर्व समर्थक आहेत असं आमचं म्हणणं आहे। त्यांनी केवळ त्या भूषण गवईंच्या अंगावर बूट फेकलेला नाही, तर भारतीय राज्यघटनेवर जो बूट फेकलेला आहे, भारतीय राज्यघटना ज्यांनी निर्माण केली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर तो बूट फेकलेला आहे। आणि या देशातल्या तमाम संविधान मानणाऱ्या या देशातल्या सर्व नागरिकांच्यावर तो फेकलेला बूट असल्यामुळं त्यांचा जाहीर निषेध करणं गरजेचं आहे। सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं हा जाहीर निषेध करत असताना तमाम भारतीयांच्या वतीनं आम्ही हे भारत सरकारला सांगू इच्छितो, मोदी सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही 2014 पासून जे पेरलेलं विष आहे त्याचा हा परिणाम आहे। लोकांची माती भडकलेली आहेत। एक 70-71 वर्षाच्या या सनातन धर्म मानणाऱ्या या प्रवृत्तीला असा राग येतो, त्याच्या पाठीमागची कारणं लक्षात घेण्यासारखी आहेत। पहिलं कारण आहे, त्यांनी विष्णूच्या मूर्तीच्या संदर्भामध्ये 6 सप्टेंबरला जो निर्णय दिला की ती गोष्ट विष्णूला शिरच्छेद वाटला असल्यासारखं त्यांचं जे शिल्प आहे त्याचा संबंध पुरातत्व विभागाशी आहे आणि तो आमचा संबंध येत नाही अशा प्रकारचा न्याय भूषण गवई यांनी दिलेला होता। त्याच्यानंतर पुन्हा युक्तिवाद सुरू राहिल्यानंतर अतिशय विनोदाने ते असे म्हणाले की तुम्हाला इथं न्याय मिळाला नाही असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या भगवानाकडेच का जात नाही, देवाकडेच का जात नाही। त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की हा देश संविधानावर चालतो, या देशामध्ये भारतीय राज्यघटना आहे आणि या सर्वोच्च न्यायालयामध्ये अशा प्रकारचा न्याय आम्हाला देता येणार नाही। पण त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं 5 तारखेला भूषण गवई यांच्या आईला RSS यांनी निमंत्रण दिलेलं होतं आणि अत्यंत धाडसानं त्यांच्या मातोश्रींनी ते निमंत्रण परतवून लावलं, ते स्वीकारलं नाही आणि त्याचाही राग कुठेतरी या प्रवृत्तीच्या माध्यमातून आलेला असावा। एकूणच भारतीय राज्यघटनेबद्दलचा राग, एकूणच दलित समाजाबद्दलचा राग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलचा राग या बूट फेकीतून चप्पल फेकीतून व्यक्त होत असल्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही यांचा जाहीर निषेध करतो। पण इथून पुढे अशा प्रवृत्तीचा सामना करण्याची तयारी सुद्धा काँग्रेस पक्ष ठेवणार असल्याचा उल्लेख राहुल गांधीने केलेला आहे, त्याचा मी उल्लेख करतो आणि ठिकाणी थांबतो। जय संविधान, जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जय भीम।